वारा आता आमचे शिवसेना धनुष्यबाणचं. पाचोडेकरांनी निवडून द्यायचं हे शिवसेनेला सांगाय नाही आमच्या मनानेच आम्ही ठरवले. गावाचा विकास केला. आंबेडकर साहेबांनी कामाचा धुळाच पाडलाय आमच्या गावात तरी. महिलांनी अर्चनाताई, विक्रमदादा यांना द्यायचं. अतिशय सक्षम आहेत, सुशिक्षित आहेत. माणुसकीचं काय असेल ते योजना केलेले जवळजवळ 70% मतदान त्यांना पडलं. आणि काय पाहिजे तेवढं केले बास के. त्या पाचोडेकरांनी गुलाल म्हणजे आता आमच्या सीटला धनुष्यबाणालाच आम्ही टाकणार गुलाल. होय. गुलाल हा धनुष्यबाणाची सांगावा पडला. काय बदललं का काय? काही बदलत नाही. धनुष्यबाण की जय. परंतु आम्ही जी निष्ठावंत आहे ते आम्ही धनुष्यबाणालाच देणार. जे धनुष्यबाणा निश्चित आहे. तिकडे काय जरा कोणाचं? संपर्क कमी आहे. आणि विरोधकांचे तरी कुठं आहेत? विरोधकांचं इथे काहीच नाही आहे. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केके न्यूजच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची जी काही रणधुमाळी चालू आहे ती तुम्हाला दाखवतच आहोत. आज आपण बुदरगड तालुक्यातील आकुर्डी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अंतर्गत येणारं पाचोडे या गावात आलेलो आहे. या पाचोडे गावामधले जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की जे काही जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार उभारलेले आहेत ते सक्षम आहेत का, त्यांच्याकडून काही विकासाची कामं झालेली आहेत का, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत. पाचोडे गावातले काही ग्रामस्थ इथं आपल्याला भेटलेले आहेत. जरा त्यांना विचारूया जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं कुणाचं आहे आणि कुणाची हवं आहे. नमस्कार. ह्यावेळी वारा आता आमचे शिवसेना धनुष्यबाणचंच आहे. बरं. कारण का धनुष्यबाण नामदार साहेबांच्या माध्यमातून पाचोडेवाला भरघोस असा निधी दिलेला आहे. निधी दिला. परत निकम साहेबांचं पण काम आहे. परत पंचायत समिती सदस्य आमचे विक्रम भाऊ पाटील आहेत. त्यांचंसुद्धा काम आहे. ज्या आता त्यांनी संजय गांधी जे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी मला वाटतं माझ्या गावाला 60-65 लोकांना पेन्शन श्रावणबाळ संजय गांधी योजनेचा लाभ दिलेला आहे. आतापर्यंत फक्त माझ्या गावात 7 ते 8 लाभार्थी होते. आणि भाऊ अध्यक्ष झाल्यापासून 60-65 लोकांना त्यांनी आता लाभ दिलेला आहे. त्यामुळे त्यांचंही काम बऱ्यापैकी चांगलं आहे. हे दोन दिलेले उमेदवार सक्षम आहेत का? अतिशय सक्षम आहेत, सुशिक्षित आहेत. आणि म्हणजे पूर्ण मतदारसंघाचा विकास करणे त्यांच्यात कुमक आहे, धमक आहे. असे ते संपर्क इकडे जरा कमी असं नाही, संपर्क भरपूर त्यांचा आहे. संपर्कातूनच त्यांची उमेदवारी दिलेली आहे. संपर्क आहे म्हणून साहेबांनी त्यांची उमेदवारी दिलेली आहे. आणि तसे सक्षम आहेत. साहेबांच्यावर त्यांच्या विरोधात दिलेले जे आहेत ते तगडे उमेदवार आहेत. तगडे असू द्यात. अरुण भोसले हे आम्ही कधी आता जे पंचायत समितीचे विरोधक आहेत आमचे त्यांना कधी आम्ही बघितलेलंच नाही. म्हणजे कधी आम्ही आता मला वाटते 94 पासून या निवडणूक म्हणजे प्रचार म्हणजे राजकारणात नाही बघितलं. राजकारणात ज्याच्यात आहे आमदार गट बजवानांच्या गटात आम्ही काम केलं आहे. परत ह्यांच्या आता 15 वर्ष आंबेडकर साहेबांच्या बरोबर आहे. याच्या माध्यमातून कधी त्यांना कुठल्या राजकारणाच्या राजकीय किंवा सामाजिक कार्यातसुद्धा त्यांना आम्ही कधी बघितलेलं नाही. तसं विक्रम भाऊचं प्रत्येक सामाजिक राजकीय कुठल्याही ह्याच्यात त्यांचा सहभाग अतिशय उत्स्फूर्तपणे असतो. पाचोडेकरांनी काय ठरवलं 9 तारखेला कुणाच्या अंगावर गुलाल टाकायचा? गुलाल हा धनुष्यबाणाची सांगावा पडणार. धनुष्यबाणाचाच विजया धनुष्यबाणा निश्चित आहे. मामा नमस्कार. नमस्कार. काय इलेक्शन आले काय कानाव? हा आलंय की कानाव आले की. काय गावात वातावरण कुणाचं आहे काय माहित आहे का जरा? गावात वातावरण आहे की निकम मॅडमांचं आणि शामराव हे आपले विक्रमसिंह पाटील यांचे. म्हणजे ही 2 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार आहेत. हा आहेत, सक्षम आहेत की. काय गावात काय विकास झालाय का नाही? विकास भरपूर केलेला आहे. काय विकास झालाय का दुसरा सांगा बघू काय केला? काय गावात झाल्यात काय रोड बीड काय झाले? रस्ते केलेले आहेत. पाझर तलावासाठी काम केलेलं आहे त्यांनी. मग आता काय या कामांना काय सवड आहे का इलेक्शन कडे लक्ष द्या? आता काय इलेक्शनला आता सवड द्यायला आम्हाला सवड नाही, पण त्यातूनच आम्ही सवड काढतो आहे. मग काय ठरवलं आहे पाचोडेकरांनी कुणाला निवडून द्यायचं ठरवलं आहे? पाचोडेकरांनी निवडून द्यायचं हे शिवसेनेला. धनुष्यबाण. काय मामा हे धनुष्यबाण म्हणाले? हो धनुष्यबाण. काय नाही म्हणतात इकडे असं कोण म्हणतात? तुम्ही म्हणताय. हो आम्ही नाही, तुम्ही म्हणताय. आम्ही कशाला? नाही, आम्ही गावात फिरतोय. काम केलेल्या माणसाचं कधी गातोय ना. काम केलेल्या माणसाचं हे करा पाहिजे ना. पण जरा तिकडे तगडा आहे तो. तगडा असलं तर काय नाही. तगडा असू द्या. पैशानं काय कशान काय तगडा आहे म्हणाले तिकडे जरा? लोकमत ह्या लोक गरीब आहेत माणसं. चांगली आहेत दोन्ही पण माणसं चांगले आहेत. चांगले. हो. मग काय ठरवलंय साहेब? कुणाला निवडून द्यायचं? आम्ही शिवसेनेला. शिवसेना. मामा काय बदललं का काय? काही बदलत नाही. धनुष्यबाण की जय. काय गावात वातावरण आहे? कुणाही बाजू नाही. वातावरण हेच की धनुष्यबाणाचं. धनुष्यबाणाचं आहे. हो. नाही म्हणतात ना धनुष्यबाणाचं. असं कसं? तिने कार्य केलेलं आहे ना. बर. काय कार्य केले? काय जरा सांगा बघू. काय गावाचा विकास केला. बर. काय विकासाची कामं काय झाल्यात माहित आहे गावात? विकासाची कामं जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना म्हणजे सर्व्हिस लावली, असं हे केले, कामावरती घेतले. रस्ते बिस्ते झाले काय गावात? झाले की रस्ते झालेत. बरं. मग आता जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार दिलेले सक्षम आहेत का? आहेत की. धनुष्यबाणचं म्हणालायचा म्हटल्यावर सक्षम आहेत ना. सक्षम आहेत. हो.
काय वाटतंय निवडून येतील ते? येणार की पण त्यांच्या विरोधात दिल्यात ते पण तगडा आहे त्यांच्यापेक्षा. असं ना म्हणजे तरी पण टिकावं 100% लागणार आहेत ते 100%. 100%. बरं, मग आता तुम्ही पाचवडेकरांनी काय ठरलाय कुणाला निवडून महिलांनी काय ठरलाय सगळ्या? महिलांनी अर्चनाताई हा. विक्रमदादा यांना द्यायचं. बर यांना काय हो कुणाला निवडून द्याय ठरलायसा? विक्रम दादा विक्रमदादांनी काय चिन्ह कुठला विक्रमदादा? चिन्ह धनुष्यबाण धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण धनुष्यबाण इथे जरा कमी आहे म्हणतात. नाही भरपूर आहे. प्रचार कमी आहे. नाही, नाही, कामं हाय. नाहीत म्हणतात इथे. हाय, काय कामं हाय. केलेलं नाही म्हणतात. कराय का नाही आहेत की सगळी कामं केलेली आहेत रस्त्याची कामं केलेली आहेत बर माणुसकीचं काय असेल ते योजना केलेली आहेत हा आणि काय पाहिजे तेवढे केले बास की पण ती विरोधक म्हणतात ती काय इकडे येत नाही त्यांचं काय काम नाही म्हणतात. नाही हाय त्यांचं हाय बर काय ठरलाय साहेब गुलाल कुणावर टाकायचं ठरलंय? गुलाल टाकायचं धनुष्यबाण धनुष्यबाण का हो सांगा हो. आणि काय होय, माहिती? धनुष्यबाण. हा? धनुष्यबाण. 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 म्हणजे दोघींनी ठरलेलं आहे. दोघींनी ठरले आमचं बरं. 100% 100%. बरं. काय वार आहे गावात कुणाचं वातावरण आहे? वातावरण शिवसेनेचं आहे. शिवसेनेचं आहे. हो काय नाही म्हणाले ना शिवसेनेचं एवढं काही तर नाही वातावरण नाही नाही म्हणतात. शिवसेनेचं म्हणजे आमदारांनी एवढी आमच्या गावात हे करून दिलेलं आहे. हं. हे डांबरी रस्ते सोडून आपले सिमेंट कॉन्क्रीट आता हे रस्ते आहेत बघा सिमेंट कॉन्क्रीट कडवर अगदी म्हणजे गल्लीबोळ बरं. सगळे केलेले आहेत. पण आता ते आमदार साहेबांनी दिलेले जे काही उमेदवार आहेत ते सक्षम आहेत का हो? एक नंबरचे सक्षम आहे एक नंबरचे दोन्ही संपर्क इकडे आहे काय? आहे संपर्क कमी आहे अगदी घरपती संपर्क आहे. कोण जरा उमेदवारांची नावं सांगा बघू दोन कोण उभारले जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला? विक्रमसिंह पाटील हे पंचायत समितीला आहे. बरं हा आणि अर्चना कल्याण निकम वहिनी. हां बरं झेडपी बरं काय निकम वहिनीचं आणि विक्रम भाऊचं काय कामं जरा आहेत का काय लोकांबरोबर भेटत्या का? हो भेटतात काय? भेटतात बरं कसा संपर्क आहे त्यांचा तुमचा? आमचा त्यांचा म्हणजे आमदारापासून हां. आमदार ज्यावेळी पहिल्यांदा निवडून आले त्यांना 1 वोट 1 मत असं केलं. बरं त्यापासून ती सुद्धा होती आम्ही सुद्धा होतो. बसरेवाडी जवळ गाव आहे. हां. निळपण सुद्धा 1 किलोमीटर बसरेवाडी सुद्धा 1 किलोमीटर आहे. बरं ते आम्ही सगळं ते कार्यकर्ते ते आता सरपंच होते. विक्रमसिंह सरपंचच होते बरं आणि ते पण कल्याण निकम साहेब हे पण सरपंच होते. बरं आम्ही डेप्युटी सरपंच. बरं पण आता त्यांच्या विरोधात जे दिल्यात उमेदवार तिथे तगड आहेत की उमेदवार ते पण नाही टिकावं लागणार का हो? नाही त्यांचं काही येणार नाही. का सांगू तुम्हाला हां. त्यांनी सत्तेत असताना काही कामं केलीच नाही. बरं आता 20 वर्ष ती सत्तेत होती तिने काय केलं? त्यांच्याकडनं काही विकासाची कामं झाली काही झालेलं नाही. त्यामुळं जनसंपर्क जास्त आमदारांचा हं. ह्या विक्रमसिंह कल्याणराव निकम साहेब यांचा आहे हां. आणि जास्तीत जास्त हां. लोकमत आमचं आहे. बरं मग आता पाचवडेकरांचं लोकमत कुणाकडे आहे आणि 9 तारखेला पाचवडेकर कुणावर गुलाल टाकणार? धनुष्यबाण धनुष्यबाणावर 100%. 100%. जरा दुपारची वेळ आहे त्यामुळं थोडी तुरळकच लोक आपल्याला भेटायला लागलेत. जरा वयस्कर 2 माणसं आपल्या इथं बसले जरा दिसते. जरा बघूया राजकारणाचं जरा वारं गावात कुणाचं आहे आणि काय वातावरण तापले का नाही जरा विचारा. मामा नमस्कार. नमस्कार. काय गावात इलेक्शन लागले माहित आहे आले का कानावर आले का? कानाव आले. बर मग आता बघूया आता कोण निवडून येतोय. हा अजून बघितलं नाही कशात काय? बघितले खरं आता काल बघितले. बर मग काय बघितलं सकाळी? काय आता शिवसेना आम्ही धनुष्य म्हणणार काय कोणी सांगितले म्हणून सांगाय नाही आमच्या मनानेच आम्ही ठरवले. पण जरा बाणाचं कमी पडालाय प्रचार मध्ये. प्रचार काय हे बघा आता आम्ही तरी काय तिकडे गेलोय काय परंतु आम्ही जी निष्ठावंत आहे हा. ते आम्ही धनुष्य बाणालाच देणार. पण तिकडे पलीकडचं जरा असं तगड दिली आहात ह्यांच्यापेक्षा. दिले तरी काय उपयोग होणार नाही निवडून येणारच. काय कामं केली आणि कामं म्हणजे आंबेडकर साहेबांनी कामाचा धुळाच पाडलाय आमच्या गावात तरी. धुळा पडलाय होय काय कामं केलं सांगा. काय कामं ही जर रस्ता ही धुळा पडला म्हणाला. गुरवगोलीची रस्ता 7 कडे 8 कडीची होती ती 15 कडीची केली हा. हा. एवढं केलंय? होय तर बरं. पाझर तलावचं काम केलंच. हा. वर्षाला आमच्या गावाचं मतदान किती 700 का 700. मग गेले की लाज वाटते आमासनी कामं आणि सांगायला त्यासनी एवढी कामं केल्यात. कामं केल्या तर भरपूर. कागदावच केल्यात म्हणतात. कागदाव कशी आहो केलेली प्रत्यक्ष आहे. कोण म्हणतोय आता विरोधक म्हणतात का म्हणणार कागदावर हे बघा विरोधक म्हणणार की आता आम्ही त्यासनी म्हणणार नाही बाबा कागदावरच तुम्ही केली सा.
खरं झालं असं का कामं? कामं केलेत की हा? कामं केलेत की बरं, मग आता पाचवडेकरांनी काय ठरवलं आहे? आम्ही तरी आमच्या जी पार्टी जी आहे हा. त्या आम्ही निष्ठावंत आम्ही धनुष्यबाणालाच आम्ही याची काम मारणार बर धनुष्यबाणाला धनुष्यबाण मामा काय म्हणाले धनुष्यबाणाचं म्हणते ना हो. धनुष्य बाणच आहे कसं काय ते उगाच आता तिकडे आता दे गावात तू मुलाखत. फिरतोय. नाही नाही हं? धनुष्य बाणच आमचं गावात नाही म्हणते ना. माप गावामध्ये ती नाही म्हणते आता जरा काय वारं आम्ही कमी आहे की? पडाले म्हणते आज जरा यांचं वातावरण जरा कमी आहे म्हणते संपर्क नाही या लोकांचा आहे की काम संपर्क नाही का काय कोण आहे. उमेदवार उभारलेत माहित आहे का काय माहित आहे उमेदवार कोण उभारले आहे की मामा कोण उभारले हो? कल्याणराव निकमाची मालकीन बर आणि आमचा विक्रमसिंह गाडगे शामराव पाटलाचा पोरगा पाटील हा. हं. पाटील साहेब येतात गाव का इथे पाटील साहेब आले की 2 वेळा चक्कर देऊन गेलीत की झाली गाडबेड झाली गाडबेट झाली तर त्यांचं काही काम आहे का हे दोन उमेदवारांचं सक्षम त्यांचं आहे. अजून आता काल परवा तो पोरगण लगेच काम कसं करणार ते बरं. हा आता तुरुत आता मैदानात घातलंय त्याला पण जरा संपर्क कमी आहे म्हणते आणि काम असणार आहे बघा म्हणणार की विरोधी सुद्धा म्हणणार की आम्ही आता म्हणत नाही दुसऱ्याला त्याचा संपर्क नाहीत परंतु आता कामाला करणार की ते गाव ती पण म्हणते आम्हाला संधी द्या आम्ही पण करतो म्हणते करणार म्हणणार की मग ती जरा लाव त्यांचा पण जरा जोर वाढवलाय तिने पण हे बघा प्रत्येक जण आपला जोर वाढवणारच बरं. ज्या पर्यंत काय करायचं त्यापर्यंत हं. परंतु ही शिटी बसणारच बसणार का हो? कुठली सीट बसणार बसणार की हीच बसणार ही म्हणजे हे कुठली? निकम साहेबाचीच बसणार निकम साहेबाची आणि कुणाची आणि कोण शामराव शामराव पाटील विक्रम पाटील. जरा मामा जरा लक्ष नाही वाटत नाही, इलेक्शनकडे हा? जरा मामा जरा नाही, लक्ष अजून कमी बोलायला आहे जरा वाटतं. बोलायला हा? जमत नाही हो, बोलायला जमत नाही बोलायला जरा असते तुमचा राजकीय अभ्यास चांगला आहे वाटतं. हा? हा? 15 वर्ष मी ह्याच्यात ग्रामपंचायतीला काम केले बरं, बरं. 84-85ला चेअरमन म्हणून सोसायटीला काम केले बरं, आता एवढं सगळं राजकीय अभ्यास आहे म्हटलं आणि आता मुलगा सुद्धा ग्रामपंचायतीला आहे बरं मग आता पाचवडीकरांनी गुलाल गुणावर टाकायचं ठरलं सांगा जाता आता पाचोडकरांनी गुलाल म्हणजे आता आमच्या सीटला धनुष्यबाणालाच आम्ही टाकणार गुलाल. धनुष्यबाणाला. होय. ठीक आहे असं आता आमच्या गावात वातावरण बघितलं तर माहिती आहे माहितीला जास्ती आहे महायुतीला आहे. हो. कोण उमेदवार आहेत काय माहिती आहे का? माहितीचे जिल्हा परिषदला अर्चना कल्याण निकम हं. आणि पंचायत समितीला विक्रमशिव शामराव पाटील बरं. आहेत का असं सक्षम उमेदवार आहेत का? सक्षम आहेत आणि यावेळेला आमच्या गावातून तुम्हाला सांगतो जवळजवळ 70% मतदान त्यांना पडणार 70%? हो पण नाही म्हणतात ना, कारण नाही, का नाही. विरोध सगळे पलीकडची आहेत ती पण जरा तगडी आहे आणि नाही तगडी असं काय नाही पण यावेळचं वातावरण वेगळं आहे माहितीला चांगला म्हणजे संधी आलेली आहे चालून यावेळेला बरं. कारण गावात तशी विकासाची कामं त्यांच्यातर्फे माहिती झालेले आहे बरेच हं. आमच्या गावाला एवढं लहान गाव असून देखील त्यांनी 2.5 कोटी रुपये दिलेले आहेत 2.5 कोटीचा निधी आहे निधी दिलेला आहे आणि आता देखील आता साकोसाठी 60,000 मंजुरीचा प्रस्ताव दिलेला आहे तेही मंजूर होणार बरं. त्यामुळे गावांच्या लोकांचे हे भावना तिकडे बदललेली असून तिकडे त्यांचा हे आहे कल जास्त दिसतो पण ते उमेदवार इकडे येत नाहीत असं तुमचं म्हणते आधी कोण आमचे हं? उमेदवार येऊन गेले की 2 वेळा येऊन गेले तर त्यांचं इकडे काही विकासाचं कामं नाही म्हणते इकडे काय जरा कोणाचं? संपर्क कमी आहे आणि विरोधकांचे तरी कुठं आहेत विरोधकांचं इथे काहीच नाही आहे बरं. नाही काय पण नाही त्यांचा प्रचार जरा गावात वाढलाय त्यांचा. नाही नाही गावात नाही जरा त्यांच्यापेक्षा त्यांचं वातावरण आहे म्हणते. त्यांच्या प्रचारापेक्षा आमचाच प्रचार जास्त आहे बरं. माहितीचाच प्रचार जास्त आहे महायुतीचा प्रचार जास्त आहे हो जास्त आहे बरं. काय चिन्ह कुठला ह्यांचं काय कुणाचं आपलं माहितीचं धनुष्यबाण धनुष्यबाण आहे हो हो यस बरं. मग आता पाचवडेकरांनी काय ठरवलं आहे 9 तारखेला कुणावर गुलाल टाकायचं गुलाल आमच्या दोन्ही उमेदवार निकम वहिनी आणि विक्रमशिव पाटील या दोघांच्यावर गुलाल टाकायचं ठरवलेलं आहे तिन्ही पण जरा लीड नाही येणार म्हणते हो. म्हणू देत की त्यावेळेला स्पष्ट होईल की 9 तारखेला चित्र स्पष्ट होईल क्लिअर तुमच्याच दृष्टीने सांगा स्पष्ट चित्र नाही काय? नाही मी सांगतो ना माझ्या दृष्टीने सांगतो हीच दोघंच येणार दोघंच येणार आमच्या या पूर्व शेनगाव मतदारसंघातून बरं. या शिटा तुमच्या दोन्ही धनुष्यबाणाच्या धनुष्यबाणे 100% खात्री खात्री हो येस करेक्ट बघा तुम्ही भुदरगड तालुक्यामध्ये असणारे अक्कुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील पाचोडे या गावामध्ये आपण मगापासून फिरलोय काही गल्लीमध्ये गेलोय तिथल्या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेतलंय हे जिल्हा परिषद पंचायत समितीतले उमेदवार सक्षम आहेत का काही विकासाची कामं झालेली आहेत का याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेतलेला आहे